नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे's फिटनेस मंत्रामध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, बरीच दिवस झाली तुमची माझी भेट नाही। त्याला कारणही तसं आहे, माझं स्वतःचं एक सप्लिमेंट शॉप नुकतंच सुरू झालंय, द सप्लिमेंट जंक्शन या नावानं। क्षमा असावी, तुमच्यासोबत भेट होणं हे माझ्यासाठी इम्पॉसिबल होतं। गेल्या काही दिवसांपूर्वी मला एक साधारण 15 ते 21 वयोगटातील मुलांनी एक प्रश्न विचारला होता। या प्रश्नाबाबत त्यांच्या पालकांमध्ये सुद्धा संभ्रमाचं वातावरण आहे। तो प्रश्न आहे की जिममध्ये एक्सरसाइज केल्यामुळे, वर्कआउट केल्यामुळे हाईटवर काही परिणाम होतो का? मीन्स डज वर्कआउट एक्सरसाइज इफेक्ट ऑन हाईट ग्रोथ? मित्रांनो, ज्यांच्या मनामध्ये ही शंका आहे ते मी एक दोन काही जे किरकोळ पॉईंट आहे ते डिटेलमध्ये सांगतो। हे बघा, हाईट इज अ जेनेटिक। ज्याची जेवढी हाईट वाढायची तेवढी वाढणार। आपली हाईट ही कुठून वाढते? स्पाईनपासून। स्पाईनचा जो भाग आहे तिथून आपली हाईट वाढते। जर तुम्ही जिममध्ये चेस्ट, ट्रायसेप, बायसेप, बॅक, काप्स या स्नायूंचा वर्कआउट करत असाल तर याचा हाईट सोबत तीळ मात्र संबंध नाही, काहीच कनेक्शन नाही। पण जर तुम्ही एखादी हेवी वस्तू, जड वस्तू जेव्हा तुम्ही लिफ्ट करता ओव्हर हेड, उदाहरणार्थ शोल्डर डंबल प्रेस असेल, बार्बेल शोल्डर प्रेस असेल, तेव्हा तुमचा स्पाईनचा एरिया हा पूर्णपणे कंप्रेस होतो, दाबला जातो। यामुळे तुमचा स्पाईन कंप्रेस झाल्यामुळे हाईटवर परिणाम होण्याची दाट शक्यता असते। यासाठी तुम्ही नॉर्मल वेटचा वापर करा। अदरवाईज फ्रंट रेज असेल, लॅटरल रेज असेल, यासाठी तुम्ही हेवी वेट वापरा, नो प्रॉब्लेम। ओके, हा आपला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, लेग्स वर्कआउट। लेग्स वर्कआउट करताना तुम्ही बार्बेलचा वापर करता, बरोबर? जेव्हा तुमचा बार्बेल हा शोल्डरवर ठेवलेला असतो, शोल्डरवर बार्बेल असल्यामुळे तेव्हा सुद्धा स्पाईन हा दाबला जातो, कंप्रेस होतो। यासाठी डंबेल घेऊन, कारण डंबेल हे तुमचे खाली आहे, डंबेल घेऊन तुम्ही स्क्वॉट करू शकता। हेवी वेट घेऊन नो प्रॉब्लेम, फक्त बार्बेल घेऊन स्क्वॉट करताना थोडी काळजी घ्या। ओके, अदरवाईज तुमचं लेग एक्सटेन्शन असेल, लेग कर्ल असेल, लंजेस असेल, यासाठी हेवी वेट वापरा। ओके, हां, आता काही मुलांना प्रश्न पडला असेल, जे जिम करतात त्या मुलांना प्रश्न पडला असेल की आमची जिम करण्याची मनापासून इच्छा आहे, पण हाईटवर याचा काहीही परिणाम व्हायला नको। ऑब्वियसली फ्रेंड्स, यासाठी तुम्ही शोल्डर आणि लेग वर्कआउटला नॉर्मल वेट वापरा। हे बघा, 15 ते 21 हे वय हाईट वाढायचं असतं। ज्यांचं वय 21 प्लस झाले त्यांनी हाईट वाढायची अपेक्षाच ठेवू नये। त्यांनी आपलं नॉर्मल जंपिंग असेल, रोप स्किपिंग असेल, पुलअप्स असेल, चिनअप्स असेल, हा वर्कआउट करावा। ओके, हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलं। आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे, अशी काही विचित्र मुलं आहेत की स्वतः तर काही करत नाही, दुसऱ्याला काही करू देत नाही। जर एखादा आपला मित्र, एकदम जवळचा मित्र जर वर्कआउट करत असेल जिममध्ये, त्याला टोचून बोलता, अरे वर्कआउट नको करू, हाईटवर परिणाम होईल, तुझं असं होईल, तसं होईल। पालकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण होतं। पालकांनी उलट आपल्या मुलाला सपोर्ट केला पाहिजे जिममध्ये जाण्यासाठी। हेच त्यांचं वय आहे। अदरवाईज एकदा वय निघून गेल्यानंतर कोणीही विचारणार नाही। हे बघा, माणसाची नीती, एखादा जर चांगलं करायला जात असेल ना तर त्याचा पाय खेचायला दुसरे तयारच असतात। यासाठी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। डॉक्टर लोक सुद्धा नेहमी बोलतात तुम्ही वर्कआउट करा जिममध्ये, ट्रेनर्स लोक सुद्धा बोलतात। हां, जर तुम्हाला काही अडचणी असेल तर नक्कीच माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही मेसेज टाका, मी त्याचं उत्तर देण्यात समर्थ आहे। पर्यंत बी फिट, स्टे फिट।